अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात आलिशान कारमधून गुटखा वाहतूक करणाऱ्याविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई करत आरोपीकडून 28,88,330 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी एक पथक तयार करत अवैध गुटखा विक्री आणि वाहतूक करणाऱ्या इस्मांविरुद्ध कारवाई करण्याकामी पथकास रवाना केलं। दरम्यान पथक श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असतानाच पथकास गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की श्रीगोंदा तालुक्यातील मुंढेकरवाडी येथे अमोल जाधव यांना प्रतिबंधित आणि शरीरास अपायकारक होईल असा गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्री करण्याहेतू खरेदी केला असून तो त्याची विक्री करणारे अशी माहिती प्राप्त झाली। त्यानंतर पथकाने अमोल जाधवच्या राहत्या घराजवळ जाऊन खात्री केली असता तेथे 3 इसम पांढऱ्या रंगाच्या कारमधून काही गोण्या स्विफ्ट कारमध्ये भरताना दिसले। तेव्हा पोलीस पथकानं त्या ठिकाणी छापा टाकत 3 इसमांना ताब्यात घेऊन त्यांची नावं विचारली असता त्यांनी अमोल जाधव, अनिल कुरुमकर, फरहान रहमान व्यापारी अशी नावं सांगितली। तर ताब्यातील या इसमांकडे संबंधित मालाविषयी विचारणा केली असता अमोल जाधव यांना सांगितलं की संबंधित व्यवसाय हा मी आणि दीपक लोखंडे असे भागीदारीमध्ये चालवतो। हा माल सांगली जिल्ह्यातील जत येथून अप्पू आणि माजिद यांच्याकडून खरेदी केल्याचं त्यांनी सांगितलं। तर फरहान रहमान व्यापारी यांनी संबंधित माल शोएब राजू तांबोळी याच्या सांगण्यावरून विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचं कळवलं। आरोपीच्या कब्जातून 6,03,200 रुपये किमतीचा RMD विमल पान मसाला, गुटखा V1 सुगंधी तंबाखू, 22 लाख रुपये किमतीचे 2 4-चाकी वाहन, त्यात अल्कायझर कार, स्विफ्ट कार तसेच 30,130 रुपये रोख रक्कम, 55,000 रुपये किमतीचे 3 मोबाईल असा एकूण 28,88,330 रुपये किमतीचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला असून ताब्यातील आरोपींविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास श्रीगोंदा पोलीस करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, श्रीगोंदा, अहिल्यानगर।